या या काका या. आम्ही मारते बघ बाया जमलेच बाया आम्ही मारते कशामुळे जमल्यामुळे बाधा तू बेस कमी करशील मग थोडं खाली पत्र आहे लाय धन्यवाद बुवा. सुंदर रसिकांचे मनोरंजन जवळजवळ 2 वाजून आलेले आहे. तुम्ही सांगितलं की रुपवळीमध्ये 1 तास मी घेतला असं तुम्ही बोललात, पण माझ्या माहितीप्रमाणे 11:52 ला मी सुरुवात केली भजनाला आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे भजन किती वाजता गजर किती वाजता आला हल हल तो तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर गजर किती वाजता तुम्ही संपवला हा विचार तुम्ही करा. ठीक आहे हरकत नाही. काय सततचे कार्यक्रम आहेत थोडासा त्रास होतो. तुम्ही बोलत की अपेक्षा नव्हती माझ्याकडनं असं काय नसतं बुवा. येळेर येळ आणि शिकमेर खेळ लक्षात घ्या. जर ह्या येत असा तर थांबायचा नाही, ह्या बंद असा तर थांबायचा. ह्या जगात कळला तो ह्या जगात तरलो. लक्षात दिला. बाकी तुम्ही गाणी बिणी सुंदर म्हटलात त्यात काही वाद नाही, पण जोईल बुवाच्या शब्दात ताकद हा आणि म्हणून तो स्पीकर बंद पडलो. शब्दात ताकद हा शब्दात ना ती शब्दात ताकद होती म्हणून ती तंत्रीत ह्या समीर कदमाच्या शब्दात ताकद आहे. वरती काय म्हटलं या समीर कदमाच्या शब्दात ताकद हा. तो उठलो वाचपी आणि बार असो तसं घालीत नाही. ह्यो सांगता काय म्हणता मी 2 वाजाचो आणि मी किती वाजाचो 6 वाजाचो. ए ते वजार जाऊ नको जुनाटा आहे हा ह्याच्यावर जा. कळाचा नाही ह्याचा अजून काय त्याच्यात नाही काय कोवळा आहे हा. अजून लगीन नाही झाला याचा, पण तरी अशी अनेक रानात फिरायला मोकळं झालेलो आहे. आणि वरती सांगता म्हणता ह्या वयात एका म्हणता 2 झील. नेतृत्व आणि कर्तृत्व आहे ना, सोपी गोष्ट आहे का? नाही आगासलो तो मागासलो आणि पाठसून येलो तो रवलो बाबा याच्यासाठी लक्षात ठेव. पण सुंदर बुवाने गजर अप्रतिम सादर केलाय त्यात काय वाद नाही. बरेच गाणी बुवाने म्हटलं नाही,
पण जोईल बुवांच्या शब्दात ताकद आहे. पण जोईल बुवांच्या जर शब्दात ताकद असेल ना तर समीर कदम बुवांच्या खेच्यात ताकद आहे, ती तुका अजून नाही माहित आहे. लक्ष दिलं. सगळ्यात पहिलं जर फोन ह्या डबल बारीसाठी कोणा केलो असतात तर त्या गणेश गुरुवांका जाऊन विचार, समीर कदम बुवांका पहिलं फोन येलो आहेत ना, विचारा ना त्यांना. पहिला मला फोन केलात की नाही, कशासाठी केला? नेतृत्व आणि कर्तृत्व. लक्ष दिला. राहता राहिला विषय बुवा, तुम्हाला जोडीला घ्यायचं काय विषय नाही ना. तुम्ही चांगलं भजन करताय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सुंदर भजन आहे, पण तुम्ही वाकड्या शिरण. तुम्ही पहिले चिलत माझ्या दातार घसारला, मग माका तुमच्या पोटात घसरायचा लागला, बरोबर. त्याच्यानंतर काय ती ए म्हणजे आण्याची बायको, बी म्हणजे बबण्याची बायको, सी म्हणजे चंद्याची बायको. या शिकात शाळेत असते. तर त्याच्यापेक्षा मी बरो, मास्तरांनी एम काढल्याने तो उलटो डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे मण्याची बायको होती ती, पण तिची ढेंगावर होती. ती बघ तू जाय. अरे काय, आम्ही शाळेत गेलो पण आम्ही कधी कोणाची ढेंगावरच ती आई शकत मण्याच्या बायकोची म्हणता ढेंगावर. काय इन्स्पेक्शन वा, हे शिकायसाठी शाळेत जायचं नसतं. आणि हे जर तुम्ही आता मुलांना सांगितलं ना तर उद्या ते शाळेत गेल्यानंतर ते शिकताना तेच शिकणार ना. हे म्हणजे अनेश्वर. मग अशी कोणाचं तरी नाव घेतलं असता, काहीचं तर गाणं म्हटलं असता, पाखरा. हा, तू गेलस का बाहेर गेलस का, तुका त्या धोंड्यानंच मारतो जातो मित्र. तू लय चिडलेलो. काही शकत रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. जवळ बसा. काय हल्लीच्या मुलांसाठी गाणं आईने म्हटलं, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, तुला खायला देते. पण आमच्या टायमिंगला असं गाणं नव्हतं. आम्हाला आई कधी सांगून गेलीच नाही. आम्हाला सांगितलं कोणी, आजीने, ते सुद्धा अंगाईमध्ये. निज निज तान्या बाळा, तुझी आई गेली भाळा. तिने कुर्ले आणले 16. कुर्ले म्हणजे खेकडे. डेंगे आणले 16. असं त्यावेळी आम्हाला आजीने सांगितलं, हे की नाही. पण आताची आई जर मुलाला झोपवायचं असेल तर तिला अंगाई येत नाही, तर मुलाला पाळण्यात झोपवणार, मोबाईल घेणार, युट्यूब चालू करणार आणि गाणं लावणार. ओ शेट, वर्ग पाळण्यात झोपला थेट. ही परिस्थिती आहे ना. आज आता इथे बसलेल्या महिलांना कोणाला अंगाई येते त्यांनी हात वर करा, मी त्यांचा सत्कार करतो. मी करतो ना सत्कार, कोणाला नाही.
मोबाईल एक झाला. अनिकेत गुरव यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. शिवाजी महाराजांचं गाणं त्यांच्यासाठी म्हणायचंय, नक्की म्हणतो. गोडी सुंदर गाणी म्हटली. फुलले रे या गाण्यात मजा होती ना. आता आहे काय त्या गाण्यात? आता कोणती गाणी येतात त्याच्यात मजा आहे, पण ह्या गाण्यात मजा होती. फुलले रे चन माझे फुलले रे, फुलले रे चन माझे फुलले रे, मेहंदीने ओ शकुनाच्या मेहंदीने झुळूक वाऱ्याची आली रे देऊन कोळी सोन फुले, माझ्या स्पर्शाची जाणीव होऊन हळदे मन फुले. झुळूक वाऱ्याची आली रे देऊन कोळी सोन फुले, साजन स्पर्शाची जाणीव होऊन हळदे मन फुले. स्टेप भारी होती. समीर गुरव, समीर हवा का झोका याच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. अमोल गुरव आणि राज गुरव यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य असं या गाण्यासाठी पारितोषिक आलेले. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. सजले रे क्षण माझे सजले रे, सपनाच्या मेहंदीने फुलले रे क्षण माझे फुलले हो, फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले. या गाण्याची मजा आहे ती. हल्ली एक नवीन गाणं आलं. तुम्हाला अंगुराचा मिला कडी फुसाग, तू शेरानी शिकारी मी भाबडा ससाग. तुम्ही नाचा ना, तुमची स्टेप भारी असते. मिला कडी फुसाग, तू शेरानी शिकारी मिला कडी भुसाग. एक फूल वाहतो सफे, एक फूल वाहतो सफे, नवा गुलाब वाहतो हो.
तुम्ही सांगितलं प्रेम, त्यावेळी कागदावरचं प्रेम होतं. प्राणप्रिये, संध्याकाळी 5:30 वाजता आंब्याच्या खाली भेटायला येशील का? होय ना. आता बंद झाला. आता मोबाईल वर टुक 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 मोबाईल प्रेम. काय तिकडनं निलेश गुरव यांच्याकडनं 11 रुपयांनी, गणेश गुरव यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. थेंबी थेंबी तळे साचे. 11 तर 11 आपले काय नाहीतर बक्षिसाचा विषय नाही पाहिजे, पण 11 तर 11. पहिलं प्रेम कागदावरचं होतं, आता मोबाईलवरचं प्रेम झालेलं आहे. टाक टुक 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 काय तिकडनं रिप्ले नाही. टुक 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 कसलं वाटतं. तू सांगतो सिगरेट दिले माचीस का तुझं बापूच घेतो. आता हे का कोणी माचीस दिल्या आजान आणून दिल्या म्हणून तू गड्डे पेटवता. होय बाबा, जीवाच्या मनात पेटवत. तू आपलं बाहेर पेटव पेटव करशील, आमचा जगात पेटला का तू घरात जाय. तेव्हा सिगरेट का कोण तुमचं आजू देतो तो. ह्या गणिता एका टायमिंग शॉट म्हणतात, लक्षात घे. बघ का माचीस ते आजन देऊ नाही, माझ्या आजन नाही, पण ह्या माझ्या काकान माचीस दिल्या. पण सिगरेट तुझं आजो आणून देतो. पेटू जा, सगळा पेटला का तुम्ही घरात जावा. बुवा, प्रेम त्यावेळीच प्रेम वेगळं होतं, लक्षात घ्या. आंब्याच्या खाली नाही, आंबू साफ व्हायचं तेव्हा. पण तेव्हा गाणी कशी होती. दिल दीवाना काजी खाली येना तिनसाना, दिल दीवाना काजी खाली येना तिनसाना, मी डोळ्यात तुझ्या प्रेमात पडले ना. बॅकग्राऊंड म्युझिक. एवढे लोक बसलेत ना, तू सांगतो ना डे डे हग डे लव डे, हे नाही सांगलं, मी नाही सांगत. आणि जे डे झाले, किस डे, टेडी डे, चॉकलेट डे, सगळे डे साजरे करा कॉलेजच्या मुलांनी. सगळे डे साजरे कर. पण तुझ्या माहितीसाठी सांगतोय, हे जुने जाणते लोक बसलेत ना, तिने जे रानातले सडे गाजवलेले होत ते तुझ्या हयातीत नाही. त्याही मजाच होती, अशी गुरं सोडायची आणि चला सडेच सडे या ना. आता कोणाकडे गुरच नाही, कसले सडे कर्माचे गाजवणार. प्रत्येकाच्या दरवाज्यात ट्रॅक्टर, काजीकडे घेऊन गेला ट्रॅक्टर, आवाज येणार ट्रॅक्टरचा. काय कोणाला तरी संबंध ह्या काजी खाली कोणतरी गेला. आणि आता चुकून पण कोण काजी खाली जाऊ शकत नाही. राजगुरु यांच्याकडनं हे 20 रुपये थेट या गाण्यासाठी. काजी खाली आता कोण जाऊ शकत नाही का सांगा. कारण काजी मध्ये सुद्धा आता कॅमेरे लावले, मुंबईवरून बघणार काजी कोण. व ते प्रेम वेगळं होतं. आम्ही सुद्धा लय कबूतर उडवली कॉलेजमध्ये असताना, मस्कर नाही करत आहे, हाय ते हाय. पण आता तीच जर मैत्रीण एखादी जुनी मिळाली ना, जत्रेला बित्रेला किंवा अशा कार्यक्रमाला जर आली, तर तिच्या एका हातात एक कॅलेंडर, दुसऱ्या हातात दुसरं कॅलेंडर, कपड्यावर तिसरं कॅलेंडर. समोर समजा चुकून सुशांत दिसला किंवा समीर दिसला, तर ती सांगणार तो बघ समीर मामा. आयुष्यात मामाच करू कोण नाही, कोणचा डाळ भात त्यांचा.
मग ती मुलांना सांगणार तो बघ मामा, मग त्या मुलांना खाज्याची पुडी द्यावी लागते, लाडवाची पुडी द्यावी लागते, बरोबर की नाही? आणि फुगवलेले फुगे मुलांना द्यावे लागतात, आणि न फुगवलेले फुगे मग आपल्याला घेऊन घरी जावे लागतात. याचा अनुभव आहे. लक्षात लक्षात. कोवळच त्याची दाढी जरी वाढली असतं तरी त्यांचं दूध निघाल, ते फक्त वाढवल्या. हो तिने काहीतरी मग सांगलेत ना त्या दिवशी, असंच ते पशुवैद्यकीय दवाखाना असतो आपल्या गावामध्ये, प्रत्येकाच्या ठिकाणी असतो की नाही? असतो की नाही? जनावरांचा दवाखाना. तर असंच मी जोईबाईंच्या घराकडे गेलो आणि विचारलं जोईबा गेले कुठे? तर त्यांच्या घरातल्यांनी सांगितलं ते दवाखान्यात गेले पशुवैद्यकीय. म्हटलं का हो? तर नाही ते बैलाला घेऊन गेले. यांचं बैल आहे. म्हटलं बैलाला घेऊन, म्हटलं ठीक आहे ते माझं ते घरी भेटणार ना, मग तिथेच जातो. मग तिथे गेलो हे जायला निघालेले होते. आता ती वही असते. मी डॉक्टरांना विचारलं ते सुशांत जोईबो आलेले काय? तर ते बोलले येऊन गेले ते. तरी म्हणतात तुम्ही वही चेक करा. ती वही असते ना, त्या वहीमध्ये नाव लिहिलेलं असतं, मालकाचं नाव, जनावरांचं नाव आणि त्याच्या पुढे त्याचा आजार असं लिहिलेलं असतो. मी गेलो, नाव बघितलं, पहिलं नाव बघितलं, दुसरं नाव बघितलं, तिसरं नाव, चौथं नाव सुशांत जोई. त्याच्या पुढे लिहिलेला होता बैल, त्याच्या पुढे आजार होता झेजऱ्याचा. सुशांत जोई झेजरायचा आहे. आपल्याकडे लय काय काय निघालो तुम्ही येता गाणी बरीच येतात. तन्मय गुरु यांच्याकडनं 11 रुपये. तर गाणं पण काय आहे? प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग.
अश्विनी येना 11 रुपयात 11 रुपयात काय बोलणार अश्विनी येना एक तरी रुपये वाढवलं नरेंद्र रोडेसाठी वाट बघतोय गाण्यासाठी संदेश गाडी यांच्याकडनं 11 रुपये एकदा 10 रुपये 11 रुपये लिहून घ्या पाण्याला जाय 10 रुपये द्यायचे येता मला कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला बंटी यांच्याकडनं पाळणा घेत बोलण्यासाठी 40 रुपये हलके हलके जोजवा हलके हलके जोजवा 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 पाळणाचा पाळणा हलके हलके जोजवा जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याचा मधोमध फिरतो खेळणा हो कुर्र करा गालात हळूच निजवाग पारशाचा सोहळा उगऱ्या वाटाग आज बाई इतराचा दरबार ऐकना आज बाई इतराचा दरबार ऐकना हे पाळण्याचे दिवस पाळणा गीत असते ना त्या दिवसाची मजा फक्त महिलांची असते आणि त्याच्यात खरी मजा कोणाची असते तर ती आत्याची असते सुधली ग अजून एक पाळणा गीत आहे माझ्याकडे काय गो काय पहिल्या दिवशी जन्माला बाळ दुसऱ्या दिवशी खाल्लं हो खेळ तू बाळा दुधू रे तू बाळा दुधू रे पहिल्या दिवशी जन्माला बाळ दुसऱ्या दिवशी खाल्लं हो खेळ तिसऱ्या दिवशी खाल्लं रताळ चौथ्या दिवशी पातळ आयुष्यभर नशिबाशी झटला जेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला या गाण्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतो धन्यवाद हे गाणं मला माहिती नाही पण ठीक आहे बापासाठी दुसरं गाणं एक म्हणू शकतो काही हरकत नाही पण प्रथम त्या गजराला सुरुवात करूया कारण बुवानी जास्त वेळ घेतला म्हणून मी वेळ घेणं गरजेचं नाहीये बुवानी सांगितलं बाटली
फुल्ली ग मऊ मऊ आज बाई इत्राचा तार ठेंगणा आज बाई इत्राचा मार ठेंगणा पाळण्याच्या मधोमध फुलतो खेळणा हो पाळण्याच्या मधोमध फुलतो खेळणा हो पाळण्याच्या मधोमध. दादा तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो, तुमच्यासाठी एक गाणं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये आयुष्यामध्ये मित्र असणं गरजेचं आहे. जर रस्त्याने दोन मित्र चालत असतील ना आणि रोज एखादा माणूस बघत असेल आणि एक मित्र दिसला नाही तर तो विचारणार, अरे तो दुसरा दलिंदर कुठे? त्याला मित्र म्हणतात, बरोबर ना? त्याला मित्र म्हणतात. आणि म्हणून दादा अजून एक गाणं. मेरी जिंदगी सवारी शिटी वाजत आहे, शिटी नाहीये आयुष्यात कधी वाजवली नाही. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक में मुझे खाक से उठा के तुमच्या मित्रांसाठी लाख मोलाची हे शुभेच्छा आहेत. गाणी बरीच येतात. खारेपटण आपलेच आहे. किती माग तुझ्या लागाव, किती रातीला जागाव, केलं सार हवाली तुझ्या माझ काळीज मागाव. काका ओ काका टोपी काढा, टोपी काढा. नाही मला वाटलं ते टकलू हेवांच्या गॅंग मध्ये सांग ना किती माग तुझ्या, किती किती लागाव, सांग ना किती माग तुझ्या, फिरवशी तुम्हाला कसं विसरून जाऊ तुला न माझ्या.
महाराज औरंगजेब नमाज पडताना उठला कोणासाठी? तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. आणि त्या आपल्या देवाला सांगितलं, हे खुदा, महिलाओं की इज्जत करने वाला देवता तेरे दरबार में आ रहे, तेरे दरवाजे खुले रखना. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. आम्ही म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे छावे, पण यांच्या तोंडात बघला असतं बचकुबर असत मावे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सकाळी कडक इस्त्रीचे कपडे, सफेद कपडे, पण संध्याकाळी बघितलं तर हा गवतात कुठेतरी पडलेला असणार. ही परिस्थिती आहे की नाही? पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि ते स्वराज्य टिकण्यासाठी ज्यांनी संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. येतो प्रथमेश शिंदे यांकडनं पाखर आढळलं गेले तुला या गाण्यासाठी 51 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अगं सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतोय अनिकेत गुरव. मागून धरता त्याच्याकडे 20 रुपयाचं पारितोषिक आहे. आभार मानतो त्यांना. अगं सोनी आमचं धोनी ग, मागून असं बॉल धरतोय. अगं सोनी आमचं धोनी ग, मागून असं बॉल धरतोय. अगं सोनी आमचं धोनी ग, मागून असं बॉल धरतोय. मन भरलं ग तुझ, आता मन भरलं ग तुझ, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाखरा. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द संतोष मामा जिवलग जीवाचा या गाण्यासाठी सुमित साठविलकर यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. जिवलग जीवाचा
आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा, संतोष मामा जीवलग जीवाचा, जरा संतोष मामा जीवलग जीवाचा, तो जीवाला मामा जीवलग जीवाचा, संतोष मामा जीवलग जीवाचा, संतोष मामा जीवलग जीवाचा. आयुष्यात मामा असणं गरजेचं आहे. मामा पाहिजे, कारण पहिला काळ वेगळा होता. लग्न करीन तर मामाच्या मुलीशीच करीन. आता तसं नाही. आता कोण पण कोणाचा कोंबडा उचलून आणल्यागत घेऊन येतो. पहिला काळ वेगळा होता. सोनाराचा मुलगा सोनाराची मुलगीच पाहिजे, लोहाराचा मुलगा लोहाराची मुलगीच पाहिजे, चांभाराचा मुलगा चांभाराची मुलगी पाहिजे. पण आता तसं नाही. आता कोणी कोणाचं काय पण कोण गावात घेऊन येतो. कोंबडा आणल्यासारखे मुलाच्या हातात 4 अंगठ्या दिसल्या, मुली पाठवून लागल्या त्याच्या. मग तो गुटखा खाऊन दे, दारू पिऊन दे, काही करू दे. ठीक आहे, गजराला सुरुवात करूया. जास्त वेळ घेत नाही. गजराच्या माध्यमातून मनोरंजन करूया. केलाय डीजे मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू. धर येतो धर, पण तरी तो जळात तो. असं दे, सुंदर बो आहे. आपलं मनोरंजन म्हणून मी बोलतोय, त्यात काय वाद नाही. आता ब्रेसलेट हे काय जत्रे घेतलं हा होय ना. आता वाटलं का 3,60,000चा ब्रेसलेट ब्रेसलेट किती हजाराचा माहिती आहे का? 3,60,000. 3,60,000. 3 लाख किती शून्य किती शून्य किती हा? काल कुणकेश्वरची जत्रा झाली ना पहिला. ठीक आहे बुवा. वाट जोक जोक भरपूर येतो. पण त्या दिवशी हल्ली कोरोना झाला ना, कोरोना त्यामध्ये माझा एक मित्राची आई वारली. तो मित्र रडला नाही. थोड्या दिवसांनी बाबा वारले, तो रडला नाही. बहीण वारली, तो रडला नाही. पण बायको वारल्यानंतर तो रडला, ढसा रडला. मी गेलो, मी विचारलं, अरे काय? आई वारली रडला नाही, बाबा वारली रडला नाही, बहीण वारली रडला नाही, बायको वारली रडतोस का? तुम्हाला काय सांगतो माहितीये का? आई वारली त्यावेळी सगळ्या आजूबाजूच्या शेजारच्या बायका आल्या आणि मला म्हणाल्या, तुला आईचं प्रेम आम्ही देऊ, घाबरू नकोस. वडील वारले, सगळे शेजारचे काका आले आणि मला म्हणाले, तुला बाबांचं प्रेम आम्ही देऊ. बहीण वारली, शेजारच्या ताई आल्या आणि म्हणाल्या, बहिणीचं प्रेम आम्ही देऊ. पण बायको वारली, कोणच आलं नाही. What a joke. त्या दिवशी असंच मित्राकडे गेलो मुंबईला. आता मुंबई म्हटल्यानंतर मला आवडून दे नको, पण मी मुंबईला गेलो, माझा जुना मित्र भेटला. ऐका तरी, मुंबईला गेलो, मित्र भेटला. म्हणतो, अरे समीर बऱ्याच दिवसांनी आलात, चहा पाणी नाश्ता करून जा. म्हटलं ठीक आहे चल, म्हणून घरी गेलो. आता मुंबईला म्हटलं आपण, आता गावचे लोक काय करतो, मी महिन्यात कांदे घेतो आणि सुकत घालतो आपल्या गच्चीवरती किंवा खाया अंगणामध्ये. मुंबईला जागा नसते, मग कांदे कुठे सुकत घालणार, बेडच्या खाली. आणि मी त्या रूम मध्ये गेलो, डायरेक्ट जाऊन बेडवरती बसलो, गप्पा गोष्टी करत बसलो. आणि मित्र गेला, वहिनींना सांगतो, अगं समीर कदम बुवा आले, त्यांना काहीतरी नाश्ता कर. वहिनी बोलली, काय करू? तर ह्याने सांगितलं, कांदा पोहे बनव. कांदा पोहे बनव.
शिशी नाही. पुढे ऐका. पुढे ऐका. मराठी भाषा कशी येते बघा. कांदा पोहे बनव. तर वहिनीने विचार केला, पोहे होते ते किचन मध्ये होते, बरणीत ठेवलेले, पण कांदे किचन मध्ये नव्हते. ती किचनच्या दरवाजावर आली आणि मित्राला हाक मारते, ओ आपल्या नवऱ्याला हाक मारते, ओ याने बघितल्यासारखं केलं. परत तिने हाक मारली, ओ मग हा गेला. काय आलं? नाही, तुम्ही कांदा पोहे बनवायला सांगितलं खरे, पोहे किचन मध्ये आहेत. तुम्ही एक काम करा, ते खालचे 2 कांदे काढून द्या. म्हणतो, अरे देवा, आता मला कांदे पोहे नको, मी उठणार. एवढ्यात त्या मित्राने काय केला, असा वाकला, बेड खाली हात घातला, 2 कांदे काढले सुकलेले. ते सुकट ठेवलेले होते. ते 2 कांदे काढला आणि किचन मध्ये नेऊन दिला. त्याच्यानंतर जे कांदे पोहे बनवला ना वहिनीने, अप्रतिम. आता तू म्हणशील मिरची खवते, तर ती फ्रीज मध्ये होती. ती फ्रीज मध्ये होती. तू आठवणी विचारता मिरची खवते. सध्या फॅशनचा जमाना आहे. सध्या प्रियकर आणि प्रियसी सुद्धा आपल्या प्रियकराला काय म्हणते, माझा पिल्लू, माझा बच्चा. हो, त्या दिवशी असं म्हणजे पहिल्यांदा स्त्रिया नवऱ्याला हाक मारायची, अहो या ना, प्रेमाने म्हणायची गडी. उठा ना, प्रेमाने म्हणायची गडी. झोपा ना, प्रेमाने म्हणायची गडी. चला ना, गडी. प्रेम, ते प्रेम होतं. आताच प्रेम, आता समजा समीर नाव असेल तर बायको हाक म्हणा, ए सँडी, संदीप, ए सँडी, ती बघ कुंडी. त्या दिवशी असंच गेलो मित्राकडे. मित्र म्हणतो, रे समीर, चहा पाणी घेऊन जा. ठीक आहे चल. आता बायकोच नाही, नवरा सुद्धा बायकोला प्रेमाने हाक मारतो. आणि मी गेल्यानंतर माझ्या मित्राने हाक मारला, बच्चा चहा घेऊन ये. मला वाटलं आपल्या मुलीला हाक मारली असेल. अर्ध्या तासाने बच्चा गाऊन घालून आला. चहा घेऊन बच्चा असला घरून गाव. फॅशन आहे बुवा. लक्षात आलं? तुमचं ड्रेस मस्त आहे, अप्रतिम आहे. जी चांगली आहे ती चांगली आहे. लक्षात दिलं? परत अरे आणि काय पेटतो, एक तर 10-10, 20-20 रुपये देतात आणि पेटतो. त्याच्यात तू माझे सांग चालू. आता ठिकाणा नको तू घालू, नाचाया लागली शालू. पोर सोर बी झाल्यात चालू. चालू नाच नाच नाच, चालू नाच, चालू आपला कोकण आहे आणि कोकण वाचवणं हे आपल्या मराठी माणसाचं मेन ध्येय आहे. त्यामुळे कोकण वाचवणं गरजेचं आहे. म्हणून हरिनामाचा मोठा महिमा सर्वे
हरिनामाचा महिमा मोठा आहे आणि म्हणून या केदारेश्वर राजसत्तेचा मालक श्रीदेव केदारेश्वर आणि धनी रवळनाथ यांच्या या दरबारामध्ये हा हरिनामाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे बुवा आणि त्यांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. बाकी काय विषय नाही मोठाचा, एकमेकाला बोलणार आपण किती ते आपल्याला माहिती आहे. म्हणून द्या हरिनामाच्या ध्यासाबाई आपलं आयुष्य खर्ची घालू, आपलं आयुष्य खर्ची घालू, देवाचं हित रसिक जन, देवाचं हित रसिक जन, हरिनामात लागलंय डोलू, देवाचं हित रसिक जन, हरिनामात लागलंय डोलू. देवाच्या मना फुल्या आई, बापाचं थोडं ऐक. मंगलमया त्या चरणावर मस्तक थोडं टेक. देवासमान आपले आई वडील आहेत आणि म्हणून त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा आम्ही लहान असताना परीक्षेला जाताना आई वडिलांच्या पाया पडायचो, पण आता आई वडिलांच्या पाया सुद्धा कोण पडत नाही. पहिल्यांदा आम्ही प्रेमाने बाबांना बाबा म्हणायचो, हो बाबा, ए आई असं म्हणायचो. आता बाबा नाही म्हणत, आता म्हणतात कोण काय डॅड, तिथे पण बाप डॅड. आईला आई नाही म्हणत, आईला म्हणतात मॉम. मॉम ही फॅशन आहे, बरोबर की नाही? पण हे कुठेतरी लुप्त झालं पाहिजे. आज आपली जमीन किती आहे हे आपल्या मुलांना दाखवणं गरजेचं आहे. जे लोक म्हणायचे गावाला काय आहे, ते लोक आता गावाला येऊन गडगे बांधताय का, तर जमिनीचं मोल काय हे त्यांना कळलेलं आहे, बरोबर की नाही? त्या दिवशी अशीच आमच्या शेजारी एक मुंबईची महिला आली, आपल्या गावच्या मैत्रिणीला भेटायला, आपल्या नवऱ्याला वगैरे घेऊन आली. आता मुंबईची स्त्री म्हटल्यानंतर ती जरा फॅशनेबल, चहा पाणी झाल्यानंतर ती गावची होती, थोडीशी अडाणी होती. तिला म्हणते, अगं चहा पाणी मस्त झाला, आता मी आमच्या ह्यांची ओळख करून देते. आणि आपल्या नवऱ्याला बोलवलं, आपल्या मुलाला बोलवलंय आणि ओळख करून द्यायला लागली. कशी? ते म्हणते, हे बघ, हे उभे आहेत ना, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ. हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ. आणि बाजूला मुलगा होता, हा आमचा बॉय. ती मुंबईवाली ओळख करून देते गावच्या आपल्या अडाणी मैत्रिणीला. आता एवढं म्हटल्यानंतर ती स्त्री गावची असू दे नाही तर मुंबईची असू दे, गप्प बसेल काय? ती बोलली, ठीक आहे, तू ओळख करून दिलीस ना, मी सुद्धा ओळख करून देते. तिने पण आपल्या नवऱ्याला बोलवला, पण ती थोडी अशिक्षित, मुलाला बोलवला आणि ती आपल्या मुंबईच्या मैत्रिणीला ओळख करून देते. तू ओळख करून दिलीस ना, हा बघ, हा उभा आहे ना, हा माझा मीटर, हा उभा आहे तो माझा मीटर, मी त्याची वायर. आणि बाजूला मुलगा होता, हे आमचं बिल. अशी सुद्धा बिल होतात ना. म्हणून द्या अगदी दिल पोरीला तुझे कपाळीला दिला, अगदी दिल पोरीला तुझे कपाळीला दिला, तुझे कपाळीला दिला, तुझे कपाळीला दिला, मनाची शोभा तुला.
गोवा